तुमचं संपूर्ण नाव काय? मंगल गुलाब. वय किती तुमचं? 58. राहणार कुठले? पुणे. बरं. तुम्हाला जी आम्ही समर सोशल फाउंडेशननी जी औषधं दिली होती आणि औषध देण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय सिम्पटम जाणवत होते शुगरचे? औषध घेण्याच्या अगोदर तसं फारसे असे काही गंभीर सिम्पटम्स नव्हते, पण जेव्हा मी तुमचा औषधांचा हा तो कोर्स केला, अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी. त्याच्यानंतर मला आतून असं खूप प्रसन्न फील होत गेलं आपोआपच. असं की त्याच्यावर मला खूप असं नर्वसपणा किंवा असं कुठलंही काम करावं असं काही कशामध्ये उत्साह नसायचा. पण त्याच्यानंतर 2 महिने मी ते औषध घेतल्यानंतर मला एकदम असा उत्साह फील होत गेला. आणि ते अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतल्यानंतर तुम्ही ही औषधं तुमच्या बॉडीला लागू झाली, तुम्ही इतर समाजामध्ये काय संदेश देऊ शकता? व ही औषधं गुणकारी आहे का, कशी आहे? नाही, 100% गुणकारी. कारण आपण फक्त तुम्हाला मी समर सोशल फाउंडेशनचा विस्तार अधिकारी चंद्रकांत मोठे पुणे, तुम्हाला शुगर होती, मी आलो, तुम्हाला चेक केली आणि औषधाबद्दल मी कंटेंट सांगितले. तुम्हाला फक्त 2 ते 6 महिन्यापर्यंत सांगितले होते, पण तुम्हाला 2च महिन्यामध्ये तुमची शुगर एवढी नॉर्मल झाली का खूपच काही. म्हणजे जेवणाच्या आधी साधारण 100-110 किंवा जेवणानंतर 120 आणि 130च्या रेंजमध्ये आली. खूपच चांगले क्वालिटीची औषधं आहेत. ते औषधं म्हणजे त्याला इंडियामध्ये आम्ही पूर्णपणे नशामुक्ती आणि मधुमेह मुक्ती याच्यावरती कार्यक्रम करतो आणि लोकांना शुगरमधून बाहेर काढण्याचा 100% प्रयत्न करतो. ज्या ॲलोपॅथीच्या लोकांच्या गोळ्या चालू आहेत त्या हळूहळू आम्ही जास्तीत जास्त आहार आणि विहारावरती बदल करतो लोकांचे. दुसरं काहीच नाही. ह्युमन बॉडी लोकांना 5 किलोमीटर चालायला लावतो, म्हणजे बॉडीतून घाम बाहेर पडला पाहिजे आणि लहान मेंदूला प्रॉपर ऑक्सिजन मिळणं गरजेचं आहे. आणि मैद्याचे पदार्थ बॉडीला फायबर मिळण्यासाठी काकडी, गाजर, टोमॅटो आणि बीट लोकांना घ्यायला सांगतो आणि मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळायला सांगतो आणि 2 टाइम ज्वारीची भाकरी खायला सांगतो आणि जेवणाच्या आधी 1 वाटीभर काकडी, गाजर, टोमॅटो, बीट दोन्ही टाइमला घ्यायला सांगतो. कारण हे जर व्यवस्थित फॉलोअप जर केला, डाएट प्लॅन जर फॉलोअप केला, तुमची शुगर 100% किती वाढलेली असू द्या, 300, 350, 400 असू द्या, ही सगळी शुगर ही प्रक्रिया एवढ्या जे लोकांची जीवनशैली बदललेली आहे त्याला आम्ही चॅलेंज देतो. तुम्ही तुमचं नियमाप्रमाणे काम करा, आम्ही फक्त औषधं साईड सप्लिमेंट देतो. लोकांच्या ॲलोपॅथीच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही. आणि ज्यावेळेस तुमची जेवणाच्या आधी शुगर 100-110 येईल, जेवणानंतर 120, 30 येईल. नॉर्मल झाल्यानंतर ज्या लोकांना गोळ्या चालू आहेत ते रिपोर्ट फॅमिली डॉक्टरला दाखवायचे. डॉक्टर ज्यावेळेस शुगर नॉर्मल येते त्या कंडिशनमध्ये डॉक्टर तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या बंद करतात. लक्षात घ्या. याचे रिझल्ट खूप ओरिएंट आहे आणि क्वालिटी बेसवरती औषधं आहेत. औषधं थोडी महागडी आहेत, त्या लोकांच्या पचनी लगेच पडत नाही. कारण आम्ही लोकांना सांगतो व तुमची ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्यानंतर इन्शुलिन तर म्हणजे बॉडीमध्ये 2 तासापर्यंत तयार होतं. शुगर नॉर्मल कंडिशनला राहते, पण कायमस्वरूपी डॉक्टर बरे करू शकत नाही. पण आमचं समर सोशल फाउंडेशन कोल्हापूरची ही संस्था आहे, लोकांच्या शुगर नॉर्मल कंडिशनला करते आणि ॲलोपॅथीच्या कायमस्वरूपी गोळ्या बंद होतात. हो, नक्की. धन्यवाद.